नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि माझ्या साडीवरनं तुम्हाला कळालंच असेल की आजचा कलर आहे पिवळा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या 9 दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावे किंवा साडी नेसावी ते सांगणार आहे। त्याचबरोबर देवीला कोणत्या प्रकारचा नैवेद्य दाखवावा आणि घटाला कोणती माळ अर्पण करावी हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर माझ्याबरोबर माझी आजी बसलेली आहे। तर अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, घटस्थापनाची मांडणी कशी करावी त्यामध्ये माझ्या आजीने मला खूप छान माहिती सांगितली। त्याप्रमाणे मी घटाची मांडणी केलेली आहे आणि त्या व्हिडिओला सगळ्यांनी एवढा छान प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। चला व्हिडिओला स्टार्ट करूया। व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी आपण आजीला विचारूयात की त्यांच्या वेळेस ती लोक घटाची स्थापना कसे करायचे। तर आजी, तुमच्या वेळेस घटाची स्थापना कसे करायचे ते सांगा मला थोडंसं। आमच्या वेळेस आम्ही ते पान घ्यायचं, त्याच्यामध्ये माती घ्यायची, त्याच्यात धान्य टाकायचं, धान्य पेरायचं त्याच्यामध्ये मातीत आणि त्याला पाण्याचा शिपका द्यायचा थोडासा, गाडगं ठेवायचं, त्याच्यावरती पानं ठेवायची। आम्हाला तेव्हा पानं नव्हती भेटत, आम्ही आंब्याची पानं ठेवायची। अच्छा, म्हणजे आता आपण विड्याची पानं ठेवतो, त्यावेळेस ती लोक आंब्याची पानं, म्हणजे आता पण काही जण आहेत ती लोक आंब्याची पानं ठेवतात किंवा विड्याची पानं, तर हे पण चालतं। आम्ही आंब्याची पानं ठेवायचं आणि त्याच्यावरती नारळ बिरळ काय ठेवायचं नाही, नुसतं गाडगं ठेवायचं ते मडकं, त्याच्यामध्ये माळ सोडायची। पहिल्या दिवशी फुलाची माळ गाडग्याला घालायची। अच्छा, आणि मग फुलाचीच माळ, पानाची माळ नाही घालायची, आम्ही फुलाचीच माळ घालायची। का त्यावेळेस पानं मिळायची नाही? पानं मिळायची नाही। ओके, मावळात असल्यावरती पानं कायची मिळायची। मग तेव्हा काय करायची? कुठल्या कुठल्या फुलांची माळ घालायची तुम्ही? आम्हाला सगळी फुलं मिळायची तेव्हा। पहिली खुरासण्याची माळ घालायची, नंतर मग गोंड्याची घालायची, झेंडूची, नंतर मग कापरीची घालायचं, याची शेवंतीची घालायचं, अजून ती बिजलीची घालायचं, अजून एक गुलछडीची घालायचं। ओके, एवढ्या प्रकारच्या माळा घालायचा। त्यावेळेस पण 5 ते 7 प्रकारच्या माळा घटाला अर्पण करायच्या, म्हणजे आजीने आपल्याला सांगितलं। म्हणजे माझी आजी गावची असल्यामुळे त्यांच्या वेळेस ती लोक घटाची स्थापना कशी करायची ते सांगितले। आणि आता तुम्ही ऐकलाच असेल की त्यांनी माठाला काय बोलला आजी? गाडगं, त्यानंतर माठ असं पण बोलतात आणि मातीला आपण मातीच बोलतो ना। तर प्रत्येक ठिकाणी ना प्रत्येकाला वर्ड वेगवेगळे, म्हणजे जसं आपण माती बोलतो तर मला काही कमेंट्स आलेला की त्याला माती नाही बोलायचं, वावरी बोलायचं, किंवा मग आपण जे गाडगं ना, गाडगं सांगितलं त्याला घट बोलायचं। असं जसं तालुका चेंज होतं ना, तसं असं प्रत्येकाची पद्धत चेंज होत जाते। कारण का मी ना 2-3 ठिकाणी फोन करून पण विचारलं, म्हणजे आमच्या साईडला, की तुम्हाला वावरी माहिती आहे का आमच्या रिलेटिव्हमध्ये? ते बोलले की नाही, वावरी म्हणजे काय गं? तर त्यांनी आम्हाला मी त्यांना सांगितलं की माती, म्हणजे कमेंटनुसार मला पण कळतं की बाबा की कशाला काय बोललं जातं आणि कसं काय असतं ते। त्यामुळे प्रत्येकाची भाषा समजून घ्या आणि भाषेच्या पाठचं जे महत्त्व आहे ते पण समजून घ्या की ते आम्हाला काय सांगायचं आहे ते। जसं आजीने आम्हाला घटस्थापनेबद्दल म्हणजे व्यवस्थित तुम्हाला सांगितलं आणि ती माहिती पण सर्वांना आवडलेली आहे। चला व्हिडिओला स्टार्ट करूया। आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आजची तारीख आहे 3 ऑक्टोबर। आजचा रंग आहे पिवळा। आजच्या दिवशी दुर्गा मातेच्या पहिल्या रूपाचं म्हणजे शैलपुत्री देवीचं पूजन केलं जातं आणि त्याचबरोबर देवीला नैवेद्य म्हणून गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो। आणि घटाला पहिली माळ म्हणून विड्याच्या पानाची आपण माळ घालतो, तर ती 5 पानांची, 7 पानांची किंवा 9 पानांची माळ पण अर्पण करू शकता। यानंतर 4 ऑक्टोबर नवरात्रीचा दुसरा दिवस, रंग आहे हिरवा। या दिवशी आपण देवीच्या दुसरं रूप म्हणजे ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते आणि या दिवशी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो। आणि घटाला आपण दुसरी माळ म्हणून सफेद फुलांची माळ अर्पण करतो। यामध्ये कोणतीही फुलं असतील, जाई, जुई, मोगरा, सफेद चाफा, तर यांची माळ घातली तरीही चालेल। यानंतर 5 ऑक्टोबर नवरात्रीचा तिसरा दिवस, रंग आहे राखाडी। या दिवशी देवीच्या तिसऱ्या रूपाचं म्हणजे चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते। या दिवशी देवीला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो। या दिवशी घटाला तिसरी माळ म्हणून आपण निळ्या रंगाच्या फुलाची माळ अर्पण करू शकतो। त्याच्यामध्ये तुम्ही गोकर्णाची किंवा मग कृष्ण कमळाची आपण माळ अर्पण करू शकतो। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जे रंग आहे ते घातलेच पाहिजे असे नाही आहे। जर तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही घालू शकता किंवा साडी असेल तर ती साडी नेसू शकतात। आणि त्याचबरोबर मी तुम्हाला घटावरती माळा सांगितल्या, निळ्या कलरची माळ, सफेद कलरची माळ, परत विड्याचे पान म्हणजे त्याची माळ घालायची। जर तुमच्याकडे आजूबाजूला जर भेटत असेल तर तुम्ही त्या माळा घालू शकतात किंवा असं कंपल्शन नाही की ते तुम्हाला घातलंच पाहिजे। तुमच्या आजूबाजूला जे हारवाले आहेत त्यांच्याकडे जी फुलं मिळतात त्याची तुम्ही माळ करून घातलात तरी चालेल, कारण आपण जी पूजा करणार आहे ती मनोभावे करणार आहे आणि ती नक्कीच आपल्या देवीला मान्य असणार आहे।
यानंतर 6 ऑक्टोबर नवरात्रीचा चौथा दिवस, रंग आहे केशरी। देवीचं चौथं रूप म्हणजे कुष्मांडा देवीची पूजा केली जाते आणि या दिवशी मालपोह्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि घटावरती आपण केशरी कलरच्या फुलांची माळ अर्पण करतो। मग त्यामध्ये तुम्ही गोंड्याची माळ पण अर्पण करू शकता, ती आपल्याला मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात ही फुलं। आता मी तुम्हाला जे नैवेद्य सांगितले तेच नैवेद्य देवीला दाखवले पाहिजे असं नाहीये, तुम्ही तूप साखर किंवा फळाचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता। तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही हे नैवेद्य दाखवू शकता। यानंतर 7 ऑक्टोबर नवरात्रीचा 5वा दिवस, रंग आहे पांढरा। या दिवशी देवीच्या 5व्या रूपाचं म्हणजे स्कंदमाता देवीची पूजा केली जाते आणि या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य दाखवला जातो। या दिवशी घटाला पिवळ्या रंगाची माळ अर्पण करायची आहे। यामध्ये तुम्ही पिवळा चाफा, शेवंती किंवा मग पिवळ्या गोंड्याची माळ पण अर्पण करू शकता। यानंतर 8 ऑक्टोबर नवरात्रीचा 6वा दिवस, रंग आहे लाल। या दिवशी देवीच्या 6व्या रूपाचं म्हणजेच कात्यायनी देवीची पूजा केली जाते आणि या दिवशी देवीला मधाचा नैवेद्य दाखवला जातो। घटावरती आपण कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करू शकतो। जर तुम्हाला ती फुलं नाही मिळाली तर तुम्ही दुसऱ्या फुलांची माळही अर्पण करू शकता। त्यानंतर 9 ऑक्टोबर नवरात्रीचा 7वा दिवस, रंग आहे निळा। या दिवशी आपण देवीच्या 7व्या रूपाचं म्हणजेच कालरात्री देवीची पूजा केली जाते। या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो। या दिवशी आपण घटावरती झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करू शकतो। यानंतर 10 ऑक्टोबर नवरात्रीचा 8वा दिवस, रंग आहे गुलाबी। या दिवशी देवीच्या 8व्या रूपाचे म्हणजेच महागौरी देवीची पूजा केली जाते। या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो। या दिवशी घटावरती आपण लाल फुलांची माळ म्हणजेच लाल गुलाबांची माळ किंवा कमळाची माळ पण अर्पण करू शकतो। यानंतर 11 ऑक्टोबर नवरात्रीचा 9वा दिवस, रंग आहे जांभळा। या दिवशी देवीच्या 9व्या रूपाचं म्हणजे सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते। या दिवशी देवीला तिळाचा नैवेद्य दाखवला जातो आणि घटावरती आपण सोनचाफ्याच्या फुलांची माळ अर्पण करू शकतो। यानंतर 12 ऑक्टोबर नवरात्रीचा 10वा दिवस, हा दिवस आपण विजयादशमी म्हणजे दसरा म्हणून साजरा करतो। या दिवशी आपण 9 दिवस जे घट बसवले जातात त्याचे पण उद्यापन केलं जातं आणि देवीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो। यामध्ये आम्ही श्रीखंड पुरी किंवा मग पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये कोणत्या देवीच्या रूपाची पूजा केली जाते आणि त्यांना कोणता नैवेद्य दाखवला जातो हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याचबरोबर घटावरती कोणत्या फुलांची माळ अर्पण करावी ते सुद्धा सांगितलेलं आहे। आणि जर समजा तुमच्याकडे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले नैवेद्य तुमच्याकडे नसतील तर त्याऐवजी तुम्ही फळांचाही नैवेद्य दाखवू शकता किंवा मी जे व्हिडिओमध्ये दाखवलेले नैवेद्य परतही दाखवू शकता। आणि फुलांची माळ जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे जी झेंडूची, मोगऱ्याची, चाई जुई ज्या फुलांची माळ असेल त्या फुलांची माळ घातली तरीही चालेल। त्या प्रकारे आम्ही घटाची स्थापना केलेली आहे आणि इथे विड्याच्या पानाची पहिली माळ अर्पण केलेली आहे आणि इथे आम्ही कलश पूजन केलेलं आहे आणि देवीचं रूप इथे बसवलेलं आहे। आणि पाठीमागे जर तुमच्याकडे जर टाक असतील तर आमच्याकडे हे 4 टाक आहेत। इथे मी हे 4 टाक नागिनीच्या पानांवरती ठेवलेले आहेत आणि त्यानंतर इथे हे अखंड दिवा इथे ठेवलेला आहे। तर अशा प्रकारे ही घटाची स्थापना केलेली आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा। लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद, बाय बाय।